पटापट हात हलवा. हा, धाकले सरकार नाहीत म्हणून डिले पडू नका, कळलं का? जा पटापट करा. हो ताई, ते पॅकिंगचं बघा लवकर. अरे जा लवकर, हात चालव. बरं, एक महिला कामगारांना सांग की त्यांना काही अडचण असेल ना तर मला येऊन सांगायला. हा, आणि पॅकिंग डिलिव्हरीचं लवकर झालं पाहिजे. जा बघा. चला चला, हात चालवा पटापट. ओंकार, मोठे मालक नमस्कार. अरे असो. तुम्ही सांगितलं असतं तर मी आलो सोनं न्यायला. अरे किती दिवस येशील? रोज येणार आहेस? मी आता रोज यायचं ठरवलंय फॅक्टरीत. काय सांगताय, ही खरंच आनंदाची बातमी आहे. तुला चालेल ना? तुम्ही चेष्टा करताय का आता माझी? चेष्टा नाही, अधिपती नंतर इथला इंचार्ज तू आहेस ना, म्हणून विचारलं मी. जरा फॅक्टरीच्या कामात लक्ष घालावं म्हटलं. अधिपती नाहीये तर तुला माझी मदत होईल, तुझ्यावर एकट्यावर लोड नाही येणार. ऐक ना ओंकार, आपली टीम आहे ना, त्याचे सगळे हेड्स आहेत, त्यांना जरा बोलवशील. म्हणजे अकाउंट्सवाले, डिपार्चरवाले, जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना बोलव. मला जरा माहिती घ्यायची आहे की आपल्या सध्या ऑर्डर काय काय आहेत, किती ऑर्डर पेंडिंग आहेत, इमिजिएटली कुठल्या ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत, अकाउंटचं काय चाललंय. तर जरा सगळ्यांना बोलव एकदा. बोलवतो मी. या ना मोठे मालक, आपण आत बसून बोलूया. चल. आपली उलटी आणि शिवानी वहिनी घेतली बी आलते काय रूम सजवायला. ते कशाला येतील इकडे? ही सगळी बाबांची आयडिया असेल ना, त्यांनी सांगितलं असेल. आहे काय आता? सॉरी सर, पण ते जाऊ दे. हे बघा ना, किती मस्त केलंय त्यांनी. किती छान वाटतं ना, मला खूप आवडलं. बरं चला, तुम्ही आता फ्रेश व्हा लवकर. हं? मी आवडते सगळं. द्या. हो नाही मी घेतो. ऐक आपली डोकी म्हणजे काय लवचिंगपात का काय कळत नाही मला. जरा जवळ आली की टक्कर लगेच. काय म्हणालात? काय म्हणालात? हो लवचिंगा. लोह चुंबक. काय ते लव आहे ना, ते महत्वाचं. तुम्ही बॅग उचलू नका, थांबा तुम्ही फ्रेश व्हा. मी बॅग उचलतो, मी जेवण मागवतो, तुम्ही फ्रेश व्हा. ठीक आहे. मी आधी आवरून घेते. ओ माझा जरा फोन दे की. आईच्या मी फोन करतो. ओ गाडीत आला नाही ना माझा फोन? तुमच्याकडे दिला ना? हा हो, दिला आहे. फोन आहे आहे माझ्याकडे. मग द्या की, द्या मला जरा फोन द्या. आईच्या मी फोन करून घेतो. आल्यापासून फोनच केला ना, त्यातून बरं वाटेल. द्या. अहो, एवढ्या रात्री तुम्ही कुठे फोन करताय त्यांना? आता किती वाजलेत बघा. झोपल्या असतील त्या. एवढा कुठे वेळ झालाय? नाही, त्या झोपल्या असतील, मला माहिती. तुम्ही त्यांना फोन करणार, मग त्यांची झोपमोड होणार. त्यापेक्षा उद्या सकाळी करा ना फोन. नाही चालणार का? झोपमोड होईल. आजीला फोन करतो. आजी तर मॅडमच्या आधी झोपता. असं काय करताय? मी एक काम करते, मी बाबांना मेसेज करते, त्यांना निरोप देते. मग आजी मॅडम उठल्या की त्यांना सांगतील, मग मॅडम करतील तुम्हाला फोन. हा चालतंय म्हणा. ही बी आयडिया चांगली आहे. हा. पण अहो काय आजीला आपल्या फोननं जरी झोपमोड झाली तरी तिला आवडेल. ती वाटच बघत बसतात. मी विचार करतो की द्या. ओंकार, अधिपती छान हँडल करतोय सगळं. रेकॉर्ड्स मेंटेन आहेत सगळे. मोठे मालक, ही नवीन प्रोजेक्टची फाईल. अच्छा, हे ते मुंबईचं प्रोजेक्ट का? हो मोठे मालक. मी ऐकलं होतं याच्याबद्दल. हे बघतो मी. बरं मला आधी सांग, आपल्या आता सध्या काय काय प्रॉडक्ट चालू आहेत? सध्या आपल्याकडे ऑर्गॅनिक गुळ, ऑर्गॅनिक साखर आणि रेग्युलर साखर असे काही प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही सुरू केले होते. त्याचं प्रोडक्शनही जोरात चालू आहे आणि त्याला मागणी जबरदस्त आहे. त्याच्या जोडीला अधिपतीने लोणची, पापड आणि मसाले असे नवीन प्रोडक्ट सुरू केलेत. त्यालाही प्रचंड डिमांड आहे. चांगलंय. आपण लावलेलं झाड आपल्या मुलाने वाढवावं, यापेक्षा बापासाठी मोठं सुख कुठलं. बरं ओंकार, सध्या आपला स्टाफ किती आहे रे? मला सगळं सांग बरं का. म्हणजे आपले लेबर, आपला सगळा क्लेरिकल स्टाफ आणि आपले ट्रान्सपोर्टवाले सगळे मिळून सांग. ओके मोठे मालक, मी तो सगळा डेटा गोळा करून त्याची फाईल तुम्हाला देतो. चालेल.
आणि लीगल टीमला सांगशील, त्यांना म्हणा आज नाही जमलं तरी चालेल, पण उद्या भेटा मला, एक मीटिंग अरेंज कर. चालेल, मी कळवतो त्यांना. मालक नमस्कार. 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 ओळखलात का? मी तुकाराम जाधवांचा मुलगा अनिकेत. अरे, आमच्या तुकाराम जाधवांचा मुलगा. किती दिवसांनी भेटलास बाळा, एवढं लहान बघितलं होतं तुला. तू पण आपल्याकडे जॉब करतोस? हो हो मॅडम. बर बर बर, छान छान. तुकाराम कसं आहे? बरे आहेत. बर, त्याला सांग म्हणाव ये एकदा इकडे. हो. भेटायला ये म्हणाव, रिटायर लाईफ जगू नको अगदी. तुझं आणखी काय काय चाललंय? साहेब, मी ह्याच फॅक्टरीत काम करतो आणि माझा लहान भाऊ पण ह्याच फॅक्टरीत आहे. बर. आणि साहेब, मला मुलगी झाली, 5वीला आहे. खूप हुशार आहे साहेब, आपल्याच शाळेत आहे. दाखल्या मालकांनी फी माफ केली. चांगली गोष्ट आहे. बरं, आजी बरे आहेत का रे? आजी पण बरे आहेत साहेब. आजीनं सांग मी विचारलंय म्हणून. नमस्कार सांग. बरं, येतो. भेटत राहूया. हो, नमस्कार. ओंकार, अक्षर आणि अधिपतीचे काही अपडेट्स कळले? ते पोहोचले तिकडे? काही कॉन्टॅक्ट झाला? मोठे मालक, त्यांच्याशी संपर्क नाही होऊ शकलाय, पण टूर मॅनेजरने मला सांगितलंय की दोघं सुखरूप पोहोचलेत आणि आता फिरतही असतील. चांगली गोष्ट आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय बाबा, तू मदत केलीस म्हणून. आणखी एक मदत करशील ओंकार? बोला मोठे मालक. हे इथं जे काही घडतंय हे अधिपतीला सांगू नको. काय तो रिॲक्ट कसा होईल ते माहिती नाही. सध्या दोघं ट्रिपच्या मूडमध्ये आहेत, त्यांना टेन्शन नको. तुम्ही निश्चिंत राहा मोठे मालक, मी त्यांना काहीच कळू देणार नाही. चला. अरे ओंकार, तुला वेळ झाला असेल ना? नाही नाही मोठे मालक, मी थांबतो ना तुमच्या मदतीला. कशाला थांबतोयस? तुझी जायची वेळ झाली आहे ना. हो, जा लवकर. त्या शिवानीला वेळ दे जरा, नाहीतर ती रागवेल माझ्यावर. हो नाही मोठे मालक, मी थांबतो. अरे मी रोज येणार आहे बाबा. जातो. बरं, येतो मी. या. कम इन. Hello, happy animals. थँक यू, थँक यू. You are welcome. काही कार्यकर्ता केकच घेऊन आला की डायरेक्ट. बघा की. एक नंबर. भारी तयारी केली हो या लोकांनी आपल्या. बघा ना. हॅपी ॲनिमलची. काय अधिपती. हो, आजी काय म्हणली होती लक्षात आहे ना? होय, परतोंड खेळायचे तुम्ही तिला. तेवढं म्हणावं घ्यायला लागते. चला. करेगी तयारी. चला. काय 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 तुम्हाला फ्रेश व्हायचं ना, आधी फ्रेश व्हा. हा, फ्रेश व्हा. जा आधी फ्रेश व्हा. हॅलो अक्षरा, कशी आहेस बाळा? अधिपती कसा आहे? तुम्ही पोचलात व्यवस्थित? हो, आम्ही व्यवस्थित पोहोचलोय, सुखरूप पोहोचलोय. भुवनेश्वरी आणि अधिपतीचा कॉन्टॅक्ट नाही झालाय ना? बाबा ऐका ना, इथे अधिपतींना ध्यास लागलाय मॅडमना फोन करायचा. सारखं त्यांना फोन करायचं म्हणतायत. नाही, ते होणार होतं याचा अंदाज आहे मला. पण बाळा, तू काय वाटेल ते कर, त्या दोघांचा कॉन्टॅक्ट नको होऊ देऊ. हा, त्याला डायव्हर्ट कर. मी खूप प्रयत्न करते त्यांना डायव्हर्ट करण्याचा, पण आता मी काय करू मला कळत नाही बाबा. असं किती वेळ करू मी? अक्षरा, मला कळतंय, पण हीच तुझी परीक्षा आहे. कुठल्याही परिस्थितीत अधिपतीचा आणि तिचा कॉन्टॅक्ट व्हायला नको आहे आपल्याला. एकदा त्या दोघांचं कॉन्टॅक्ट झालं ना, तर ती तुमची ट्रिप स्पॉईल करणार. ती त्याला इथे बोलवून घेईल आणि एकदा भुवनेश्वरीने बोलवलंय म्हटल्यावर अधिपती फ्लाईट नसेल तर उड्डाण करून येईल इथे. हे व्हायला नको आहे. तुमची ही ट्रिप नीट पार पडायला हवी बाळा. त्याच्यात भुवनेश्वरीने कसला घोळ करायला नकोय, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगतोय. वाटल्यास तुम्ही निघायच्या दिवशी त्याला फोन करू दे, मग हरकत नाही. हो बाबा, मी तेच म्हणते, असं किती वेळ करू मी? हे बघा, त्यांना मॅडमना सांगायचे की आम्ही सुखरूप पोहोचलो. जोपर्यंत ते मॅडमना सांगत नाही तोपर्यंत त्यांना चैन पडणार नाही.
ऐका आता असं करूया, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आजींना सांगा, आजी मॅडमला सांगते. असं आपण केलंय आणि मॅडम पर्यंत हे पोहोचलंय की आम्ही सुखरूप पोहोचलोय, हे असं आपण सांगूया अधिपतींना. हे चांगलं आहे अक्षरा. हे करता येईल आपल्याला, हे होऊ शकेल. हे असंच कर. हा अक्षरा, तू हुशार शिक्षिका आहेस, तू नीट हँडल करशील सगळं. तुला असेच काहीतरी रोज मार्ग काढावे लागतील, त्याला डायव्हर्ट करावं लागेल. एवढे छान फिरायला गेलाय तिकडे, तर तुम्हाला तुमची स्पेस मिळायला हवी. फिरा, मजा करा. हा इकडचा विचार नका करू. हो हो, इकडे ना खूप मस्त वातावरण आहे बाबा. थँक्यू आणि ट्रिप अरेंज केल्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू काय म्हणतेस बाळा. अक्षरा, एक काम कर, त्या अधिपतीला म्हणावं तुला एक बायको आहे, तिच्या बरोबर आलायस या ट्रिपला. हे सारखं आईसाहेब आईसाहेब बंद कर तिथं तरी. त्याचा सगळा वेळ तुला मिळायला हवा हे बघ. त्याला म्हणावं आता कुणाचाही विषय काढायचा नाहीये सारखा, इकडचा तर अजिबात नाही काढायचा. एवढं सांग त्याला. आणि काळजी घ्या. एन्जॉय. हो ठीक आहे बाबा, मी प्रयत्न करते. ओके. बाय. ए संचे, अगं तुला किती वेळा सांगितलंय मला ते हॉटेलचं नाव बी विचारत बसू नगस. मला सांगता बी येणार नाही. आणि तुला सांगू का, अधिपती आहे ना अक्षराने जिथं खोली घेतली का ना, तिथंच ना खोली घेतली. अगे ए मम्मी, खोली घेतली काय म्हणती, रूम बुक केली असं म्हण. ए खुल्या डोसक्याची, खोली म्हटलं तर काय रूमची खोली होणार आहे का, खोलीची रूम होणार आहे का? मला शिकू नका हा आजकालच्यांचे. हा ठीक आहे, नाही शिकवत तुला. बर मम्मी, मला सांग की तू आता पुढं काय करायचं ठरवलंय. काय तर करावंच लागणार. मास्तरडीला म्या काही सुखानं जगू देत नाही. मम्मी तू नाही का काहीतरी भारी आयडिया करशील हे काय मला माहितच आहे. पर मम्मी तू एक काम कर. बोल. म्हणजे तिकडं नाही का भारी कापड भेटतात असं मला कळलं, माझ्यासाठी घेऊन ये की. आणि नाही येताना 4-5 गॉगल बियान. हा 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 मग आहे ना, तसं बी आता थंडी येणारच आहे, तर मग मला थंडीची कापड बियान. हा मम्मी. ए संची, अगं मी इथं काय काम करायला आली आहे आणि तुझं काय शॉपिंग बिपिंग आहे? येडीच आहे तू. ए मम्मी, मावशीने तुला एवढं पैसे दिलेत ते की एकटीवरच खर्च करणार आहेस व्हय? लेकीसाठी बी जरा काहीतरी घेऊन ये. हे बघ, आता आपल्याकडे एवढेच पैसे आहेत. आपलं अकाउंट बी फ्रीज झालंय, आता आखडता हात घ्यावं लागल. पैसे नाहीत त्यांचे आपल्याकडे. आणि हे बघ, तू नुसती इकडे तिकडे फिरत बसू नका, कळलं काय? काही नाही त्यावर डल्ला बिल्ला काहीतरी मारता येते का ते बघ, कळतंय काय? पैसा पाहिजे बाई हाताशी. आपलं ATM कार्ड मोठ्या मालकाने फेकून दिलंय घराबाहेर. आता आपल्याला पैसे कोण देणार आहे? हा अरे ना ग मम्मी, लय मोठा घोळ घालून ठेवला या मोठ्या मालकाने. तू तिथं होतीस त्यांची, तुला काहीच नाही करता आलं? मम्मी अगं मला इकडं कोण विचारतंय, पर तरी बी मी तुला सांगती, तू इकडची काळजी करू नग. त्या मास्तरनीचा निकाल कसा लावायचा ते बघ. तो या मोठ्या मालकाचं काय करायचं ते म्या बघ. ठेवती मम्मी. आता लवकरच काय तर करायला पाहिजे. मास्तरडीची वाट लावायला पाहिजे. या लवकर केक वाट बघायलाय. नाही आवडलं ना तुम्हाला? मला वाटलंच होतं की काहीतरी विचित्र सिस्टम. मी बदलून येते, जाऊ दे, नको बदलते. भारी दिसते. एक नंबर दिसायला तुम्ही म्हणताय काय? लय भारी. खरंच 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 लय भारी दिसायला. वेगळंच आहे ना. तुम्हाला बी केव्हा असं घालायची सवय नाही, आम्हाला बी तुम्हाला असं तेव्हा बघायची सवय नाही. काय म्हणतात की तुमचं रूप असं, तुम्ही आता अचानक आला म्हणून
मंत्रमुग्ध. या ड्रेसमुळे मास्तरीनबाईंच्या एकदम पिंगळाची मागम झालं तुम्ही एकदम. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आता केक. अगं ऐक की, ते धाकले सरकार आणि अक्षरा कुठे राहतात? हं? अरे वय की तुझा भाषेचा प्रॉब्लेम आहे नाही का? माझं बी आहे ग. आता कसं सांगू तुला? अधिपती आणि अँड अक्षरा, अधिपती अँड अक्षरा कुठं राहतात? कुठं वेअर राहतात? स्टे स्टे अधिपती अँड अक्षरा वेअर स्टे. गुड गर्ल व्हेरी गुड गर्ल. थांब तुला मी टेक देते. थांब जरा, लई महत्वाचं काम केलंय बघ तू माझं. हा, हे घे. अगं घे ग घे. आणि हे बघ, थोबाड कुठं बी उचकटायचं नाही. थोबाड थोबाड माऊथ माऊथ कुठं बी उचकटायचं नाही. माऊथ शट अप. हा, माऊथ युअर शट अप. हा, बंद ठेवायचं, एकदम बंद ठेवायचं. कुठं बी काय बी बोलायचं नाही. कळतंय तुला? वय तर म्हण ग. नाही कळालं? नाही कळालं? राहू दे, माझं काम झालं तसं ती. फक्त थोबाड बंद ठेव तुझं. जाऊ दे तिकडे. 10 दिवस लई कष्ट केला आपण, आहे की नाही? कुणाची मदत नाही, काय नाही, स्वतःच्या हिमतीवर करून दाखवलं. एवढी मेहनत घेतली आणि आता हे 4 दिवस बघा हे किती वेगळे आले. आता इकडची गाडी तिकडे करायची नाही. आता निवांत आराम करायचा, एकमेकांसाठी वेळ द्यायचा, तुम्ही आणि आम्ही, बस. बघा ना, एवढ्याशा दिवसात मला आयुष्याचे सगळे गोड रंग कळाले. हो, अजून लई रंग बघायचे बाकी आहे. सप्तरंग येणार आयुष्यात बघा तुम्ही. आमच्या तर आयुष्यात आधीच आलेत म्हणा. कसे? हे असं तुमच्या रूपानं आमच्या आयुष्यात इंद्रधनुष्य झालाय जणू. ओ मस्तरीनबाई, तुम्ही मला माझ्या नावाने का हाक मारत नाही? मास्तरीनबाईच का म्हणतात? आमच्यासाठी तुमचं हेच नाव आहे, मस्तरीनबाई. आम्हाला लय आवडते ना. जेवढं तुम्ही आवडता की नाही तेवढंच. हा, या दरवाजा उघडाय. कम कम कम. हॅपी हनीमून. हा, हनीमून. थँक्यू. आल्यापासून एकावर एक गोड गोड धक्केच मिळायला लागले. हो, तुम्ही अजून काही धक्का देणार असलं तर सांगा बरं. नाही हो, नाही, कारण इथे सगळ्यासनीच आपल्या हनीमून केलाय म्हणतो ना. काय बोलताय? अंगगी. काय